नमस्कार, मैत्रेमध्ये आपलं स्वागत आहे। न्यूजपेपरची युटिलिटी आपण परत आपल्या मैत्रेच्या वेगवेगळ्या माध्यमातून मुलांसमोर आणतोय। ती युटिलिटी आणखी वाढावी आणि न्यूजपेपरचा सेन्स वाढावा की परीक्षेसाठी यातलं काय महत्त्वाचं आहे, काय एक्सट्रॅक्ट करावं जेणेकरून माझं मेन्स आणि प्रिलिमचं दोन्हीचं प्रिपरेशन अधिक चांगलं होईल। याच्या दृष्टीने आपण न्यूजपेपर थोडंसं डिस्कस सुद्धा करणार आहोत। त्या दृष्टीने आज आपण 1 एप्रिल 2024च्या इंडियन एक्सप्रेसचे काही आर्टिकल्स एक्झाम ओरिएंटेड कसे त्याच्याकडे बघायला पाहिजे या दृष्टीने डिस्कस करणार आहोत। तर पहिल्यांदा तर एडिटोरियल पेजवरती डायरेक्ट तुम्ही यायला पाहिजे, कारण त्याच्या आधीच्या पेजेसमध्ये आजच्या पेपरमध्ये तरी काही सिग्निफिकंट दिसत नाही। मोस्टली पॉलिटिकल न्यूज आहेत, इलेक्शन ओरिएंटेड, ज्या आपल्याला एक्झामसाठी तरी महत्त्वाच्या नाही आहेत। आजच्या एडिटोरियल पेजवरच्या वर्डली वाईज इथं कोपऱ्यामध्ये वर्डली वाईज येतं, चांगला कोट इंडियन एक्सप्रेस कोट करतं। त्यात एक कोट आहे आज, वेरेवर लॉ एंड्स। काय कोट आहे? वेरेवर लॉ एंड्स, जिथे जिथे कायदा संपतो किंवा कायदा अस्तित्वात राहत नाही, टायरनी बिगिन्स। जॉन लॉकचं स्टेटमेंट आहे, प्रॉमिनंट थिंकर आहे, जो तुम्ही इथिक्स मध्ये वापरू शकता, एसे मध्ये पण त्याचा रिलेव्हन्स आहे। पॉलिटिकल सायन्सच्या विद्यार्थ्यांना माहित असेल की जॉन लॉक त्यांना इम्पॉर्टंट आहे। तर जॉन लॉकचं स्टेटमेंट आहे, वेरेवर लॉ एंड्स, जिथे जिथे कायदा संपतो तिथे टायरनी म्हणजे अराजक, कायद्याचा गैरवापर किंवा सत्तेचा गैरवापर सुरू होतो। तर मी हे स्टेटमेंट कुठे वापरू शकतो? जिथे जिथे ज्या ज्या प्रश्नामध्ये कायद्याचं राज्य, रूल ऑफ लॉ ओरिएंटेड जर आर्ग्युमेंट असेल तिथे तुम्ही वापरू शकता। सो हे कोट माझ्या एसे इथिक्स त्याच्यासोबत GS2च्या आन्सरमध्ये सुद्धा वापरता येतं। तुम्हाला प्रिलिमचे प्रश्न माहीत असतील तर प्रिलिमच्या प्रश्नांमध्ये UPSCने लॉ आणि लिबर्टी यांच्यामधलं रिलेशनशिप विचारलं होतं। कायदा आणि स्वातंत्र्य यांच्यामध्ये रिलेशनशिप काय? तर त्यांनी उत्तर दिलं होतं, इफ देर आर नो लॉज देर इज नो लिबर्टी। थोडक्यात तुमचं स्वातंत्र्य जपण्यासाठी, स्वातंत्र्य टिकून राहण्यासाठी कायद्यांची गरज असते। कायदे नसतील तर कोणीही कशाही प्रकारे वागू शकतं आणि आपल्या स्वातंत्र्यावरती गदा येऊ शकते। पुन्हा एकदा जॉन लॉक आपल्या स्टेटमेंटमधून तेच सांगतोय, कायद्याचं महत्त्व सांगतोय। नैतिकता प्रस्थापित करण्यासाठी असू द्या किंवा ओव्हरऑल पॉलिटिकल सिस्टीममध्ये तुमच्या कायदे महत्त्वाचे आहेत। सो वर्डली वाईज आपलं महत्त्वाचं होतं। नंतरचं लीड एडिटोरियल। लीड एडिटोरियल म्हणजे कोणते? की जे 2 आर्टिकल किंवा 3 आर्टिकल इंडियन एक्सप्रेसचे एडिटर्स जे आहेत, संपादक जे आहेत ते लिहितात, ते लीड एडिटोरियल असतं। हे लीड एडिटोरियल्स खूप महत्त्वाचं आहे, कारण हे वाचण्याचं स्किल जर तुमच्यामध्ये आलं तर तुमचा जो UPSCचे कॉम्प्रिहेन्शन आहे CSAT मधलं ते सुद्धा इम्प्रूव्ह होऊ शकतं। कारण याची लेंथ, लीड एडिटोरियलची जी लेंथ असते ती ऑलमोस्ट आपल्या कॉम्प्रिहेन्शनच्या आर्टिकल्सच्या किंवा पॅसेजेसच्या लेंथची मॅच करणारी असते। सो हे लीड एडिटोरियल थोडे फास्ट वाचण्याचा सराव करा, जेणेकरून तुम्हाला कॉम्प्रिहेन्शनला पण त्याचा फायदा होईल। एक वीट रिलेटेड, पॉइंटर्स फ्रॉम वीट नावाचं हेडिंग असलेलं आर्टिकल आहे, विच इज रिलेटेड टू ग्रीन रिव्होल्यूशन 2.0 और वीटच्या प्रोडक्टिव्हिटीविषयी और वीटच्या प्रोडक्शनच्या रिलेटेड आहे। त्याची सब हेडिंग जरी वाचली तरी आर्टिकलचा क्रक्स आपल्याला कळतो की आर्टिकलला काय म्हणायचं आहे। ग्रीन रिव्होल्यूशन 2.0 फोकस मस्ट बी ऑन इनपुट यूज इफिशियन्सी अँड बिल्डिंग क्लायमेट रिझिलियन्स। सो कशाबद्दल बोलतायत ते? ग्रीन रिव्होल्यूशन 2.0, हरित क्रांती दुसरं वर्जन। तुम्हाला माहित असेल 1960-70च्या दशकांमध्ये आपण काय केलं होतं? हरित क्रांती केली होती। ही हरित क्रांती खूप मोठ्या प्रमाणात यशस्वी झाली, कारण त्याच्या आधी आपण काय करत होतो तर इम्पोर्ट करत होतो आपले फूड ग्रेन्स, ज्याला अशोक गुलाटींचं आणखी एक आर्टिकल आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय आपली इकॉनॉमी होती शिप टू माउथ इकॉनॉमी। अशी कीवर्ड्स न्यूजपेपरमधून पिक केले पाहिजेत आणि पर्पजफुली मेन्सच्या आन्सरमध्ये यूज केले पाहिजेत। शिप टू माउथ इकॉनॉमी म्हणजे काय? जहाजातून धान्य येते आणि ते आपण खातोय, शिप टू माउथ इकॉनॉमी। आपल्या पंतप्रधानांवरती अशी वेळ आली होती की एक वेळ तुम्ही उपाशी राहा अशी सांगण्याची वेळ आली होती। कोणते पंतप्रधान होते ते? तर लाल बहादूर शास्त्रींनी तसं सांगितलं तर एक वेळ देशासाठी उपाशी राहा। अशा अवस्थेतून शिप टू माउथ इकॉनॉमी पासून फूड इम्पोर्ट करून आपण फूड सफिशियन्सीकडे गेलेलो आहोत। इतकं की 1990 नंतर, 1990 नंतर आपण नेट एक्सपोर्टर ऑफ फूड ग्रेन्स आहोत। नेट एक्सपोर्टर मीन्स we are exporting more than what we are importing. So
1990 नंतर असं एकही वर्ष नाहीये की ज्याच्यामध्ये आपण ॲग्रिकल्चरचा इम्पोर्ट जास्त केला एक्सपोर्टपेक्षा. सो आपण लार्जली काय करतोय, नेट एक्सपोर्टर आहोत. पण ॲट व्हॉट कॉस्ट? हे जे ग्रीन रिव्होल्यूशन झालं त्याचे अनेक निगेटिव्ह एक्सटर्नलिटी सुद्धा होते. आपली ग्राउंड वॉटर लेवल खाली गेलेली आहे, खूप जास्त इनपुट आपण ह्याच्यामध्ये वापरले. त्यामुळे ते काय म्हणतात, आपल्याला काय पाहिजे फोकस ग्रीन रिव्होल्यूशन 2.0 मध्ये? इनपुट यूज इफिशियन्सी. दिस इज अगेन वन ऑफ द कीवर्ड, इनपुट यूज इफिशियन्सी. इनपुट आदान, ज्याला आपण मराठीत म्हणतो, आदान कार्यक्षमतेने वापरले पाहिजेत. इनपुट यूज इफिशियन्सी. जे तुम्ही इनपुट ॲग्रिकल्चरमध्ये वापरणार आहात ते इफिशियंटली वापरा. मग पाणी असेल, फर्टिलायझर्स असतील, ते जर तुम्ही इनइफिशियंटली वापरत असाल, जे कशामध्ये वापरण्यात आले, ग्रीन रिव्होल्यूशन फर्स्ट जे झालं होतं त्याच्यामध्ये वापरण्यात आले होते, त्याचे निगेटिव्ह इम्प्लिकेशन आपल्याला दिसत आहेत. आपलं सॉईल फर्टिलिटी प्रॉब्लेमॅटिक आहे. कॅन्सर ट्रेनची केस स्टडी तुम्ही बघितली पाहिजे पंजाबमधली, की त्या पेस्टिसाइडचा, फर्टिलायझर्सचा असा निगेटिव्ह इम्पॅक्ट झालेला आहे की कॅन्सर पेशंट मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत पंजाबमध्ये. सो इनपुट यूज इफिशियन्सी, ग्रीन रिव्होल्यूशन 2.0. आणखी काय असायला पाहिजे त्याच्यामध्ये? क्लायमेट रेझिलियन्स. आता क्लायमेट चेंजच्या कंटेक्स्टमध्ये ॲग्रिकल्चरला खूप मोठा फटका बसणार आहे. तर माझ्या ज्या व्हरायटीज असतील, मी सीड्स वापरेन किंवा जे काही वापरेन ते क्लायमेट रेझिलियंट असलं पाहिजे, हवामान लवचिक असायला पाहिजे, जेणेकरून हवामान बदलाचा सामना आपले शेतकरी आणि आपण ओव्हरऑल नेशन करू शकतो. अशा दोन गोष्टींवरती आर्टिकलनी फोकस केलाय. काय गोष्टी असायला पाहिजेत ग्रीन रिव्होल्यूशन 2.0 मध्ये? इनपुट यूज इफिशियन्सी आणि क्लायमेट रेझिलियन्स. पण जर आपण अजून विचार केला की ग्रीन रिव्होल्यूशन 2.0 मध्ये काय असायला पाहिजे, तर MS स्वामीनाथन जे नुकतेच गेले आणि त्यांना भारतरत्न पण मिळालेला आहे आणि पहिल्या ग्रीन रिव्होल्यूशनमध्ये इम्पॉर्टंट भूमिका त्यांनी बजावली होती. ते म्हणतात, वी नीड नाऊ एव्हर ग्रीन रिव्होल्यूशन. आता आपल्याला कशाची गरज आहे? सदाहरित क्रांतीची गरज आहे. इन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी जपत आपल्याला फूड प्रोडक्शन मोठ्या प्रमाणात वाढवायचं आहे. देन आणखी काय पाहिजे बरं ग्रीन रिव्होल्यूशन 2.0 मध्ये? इन्क्लुझिव्हनेस. ज्याच्यावरती हे गव्हर्नमेंट फोकस पण करतंय, ज्याच्यावरती प्राईम मिनिस्टर परत परत बोलतायत, सबका साथ सबका विकास, हे सोप्या भाषेत इन्क्लुझिव्हनेस. इन्क्लुझिव्हनेस म्हणजे काय? तर पहिलं ग्रीन रिव्होल्यूशन जे झालं ते लार्जली आपण म्हणू गंगेटिक बेल्टमध्ये, पंजाब, हरियाणा याच्या अराउंड होतं. आता आपल्याला जे ग्रीन रिव्होल्यूशन हवं आहे ते ट्रायबल बेल्टमध्ये किंवा ईस्टर्न स्टेटमध्ये, ज्यामध्ये ग्रीन रिव्होल्यूशन 1 झालं नाही अशा ठिकाणी, किंवा किंबहुना पूर्ण भारतभर या ग्रीन रिव्होल्यूशनला सामावून घेतलं पाहिजे. सो ग्रीन रिव्होल्यूशन 2.0, इनपुट यूज इफिशियन्सी, क्लायमेट रेझिलियन्स, इन्क्लुझिव्हनेस, एव्हर ग्रीन रिव्होल्यूशन, अशा गोष्टींवरती फोकस असायला पाहिजे. सो ॲग्रिकल्चरच्या दृष्टीने और ओव्हरऑल तुमच्या GS3च्या पर्स्पेक्टिव्हने खूप चांगले कीवर्ड्स ह्या आर्टिकलमध्ये दिलेले आहेत. त्याच्यानंतर पुढचं जे आर्टिकल आहे, मॅनिफेस्टो फॉर नारी शक्ती असं टायटल आहे. रिटन बाय रेखा सक्सेना आणि आदिती नारायण पासवान, ज्या पॉलिटिकल सायन्स और डिस्टिंग्विश प्रोफेसर्स आहेत पॉलिटिकल सायन्समध्ये आणि सोशोलॉजीमध्ये. वुमन एम्पॉवरमेंट अँड पॉलिटिकल पार्टिसिपेशन आर की इलेक्ट्रोल इश्यूज. आता निवडणुका जवळ येत आहेत आणि प्रत्येकाचा निवडणुकीचे इलेक्ट्रोल इश्यूज वेगवेगळे असणार आहेत. त्यांचं म्हणणं आहे की नारी शक्तीवरती फोकस असायला पाहिजे. आणि खूप आर्टिकलची सुरुवातच खूप चांगली केली. ते म्हणतात नारी शक्ती. शक्ती हा शब्द काय दाखवतो? ती फेमिनाईन पॉवर दाखवतो. पुढे एक चांगलं आर्ग्युमेंट त्यांनी बिल्ड केले, जे एसे इथिक्सच्या कंटेक्स्टमध्ये खूप महत्त्वाचं आहे. ते म्हणतात शक्ती इंडियन ट्रॅडिशननुसार सर्व लोकांमध्ये असते, बीट मेल और फिमेल. काय लिहिले बघा त्यांनी? शक्ती इज अ सीन ॲज अ सोर्स ऑफ क्रिएशन. शक्ती कशाचा सोर्स आहे? सोर्स ऑफ क्रिएशन, मेंटेनन्स अँड डिस्ट्रक्शन. शक्ती ही सोर्स आहे क्रिएशनचा, मेंटेनन्सचा अँड डिस्ट्रक्शनचा, अँड इज अंडरस्टूड ॲज अ वे ऑफ ब्रिंगिंग बॅलन्स टू द युनिवर्स. देन दे सेज दॅट द प्रेयर या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संशिता. सो या देवी सर्वभूतेषु ऐकलं सुद्धा असेल तुम्ही. तर ते म्हणतात फेमिनाईन पॉवर ही काय डिनोट करते? ती शक्ती, फेमिनाईन पॉवर रिसाइडिंग इन ऑल ह्युमन बीइंग्स. याचा अर्थ नारी शक्ती असा शब्द वापरला असेल तरी ही फेमिनाईन पॉवर, ही महिला केंद्रित ताकद ही सर्वांमध्ये असते. या कंटेक्स्टमध्ये मला एक CG युंग नावाचे मानसशास्त्रज्ञ आहेत, त्यांचा रिसर्च महत्त्वाचा वाटतो.
CG युंग यांनी ॲनिमा आणि ॲनिमस नावाची कन्सेप्ट दिलेली आहे. ते म्हणतात की प्रत्येक स्त्रीमध्ये एक पुरुष असतो आणि प्रत्येक पुरुषामध्ये एक अनकॉन्शियस स्त्री असते. प्रत्येक पुरुषामध्ये स्त्री आणि प्रत्येक स्त्रीमध्ये पुरुष. तर आपण जे एक टेंडन्सी डेव्हलप झाली दोन भागामध्ये विभागण्याची, ड्युएलिटी, पुरुष स्त्री, गुड बॅड, अशा टाईपच्या एसेमध्ये फिलॉसॉफिकल याच्यामध्ये तुम्हाला आर्ग्युमेंट द्यावं लागेल की ती जी बाउंड्री आहे ती रिजिड बाउंड्री आपल्याला आता काय करावं लागेल, त्याच्या पलीकडे जाऊन बघायला लागेल. तर या कंटेक्स्टमध्ये इंडियन ट्रॅडिशनमध्ये काय म्हणतात, ती नारी शक्ती जी फेमिनाईन पॉवर आहे ती सर्व ह्युमन बिईंगमध्ये आहे, नॉट ओनली इन केस ऑफ वुमेन. अर्धनारी नटेश्वरचं जे एक्झाम्पल आहे स्कल्पचरमध्ये जे आपल्या डिपिक्ट केलेलं आहे, विष्णूला पण फिमेल फॉर्ममध्ये डिपिक्ट केले कल्चरमध्ये आपल्या. तर हे सगळं काय दाखवतं की जे ड्युएलिटीमध्ये आपण अडकून बसलेलो आहोत, मेल फिमेल, याच्या पलीकडे जाऊन बघितलं पाहिजे. त्याच्यानंतर ते म्हणतात की हा एक मोठा इलेक्शन इश्यू असला पाहिजे नारी शक्तीच्या एम्पॉवरमेंटचा. दे सेज दॅट एम्पॉवरमेंट इज अ कॉम्प्लेक्स टर्म. ते म्हणतात की एम्पॉवरमेंट ही कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे जी वेगळ्या वेगळ्या लेवलला झाली पाहिजे, इकॉनॉमिक, कल्चरल, सोशल अशा लेवलला व्हायला पाहिजे. आता जेव्हा एम्पॉवरमेंट हा टर्म येतो आपल्या सिलेबसमध्ये कुठे लोकेट आहे, सोशल एम्पॉवरमेंट नावाची कन्सेप्ट आहे जी आपल्याला GS1 मध्ये दिलेली आहे. सिम्पली जर तुम्हाला मेन्स ओरिएंटेड एम्पॉवरमेंटची कन्सेप्ट लक्षात घ्यायची असेल, जी प्रिलिममध्ये पण युटिलिटी ॲक्च्युली आहेच. एम्पॉवरमेंट म्हणजे कशाला म्हणायचं, सक्षमीकरण कशाला म्हणायचं. एम्पॉवरमेंट ज्याला मराठीमध्ये सक्षमीकरण असा शब्द आहे, सबलीकरण हा शब्द वापरला नाही पाहिजे, कारण सबलीकरणच्या शब्द ज्या वेळेला तुम्ही वापरता त्यावेळेला कोणीतरी अबला आहे असं समजून तुम्ही म्हणत आहात. तर सक्षमीकरण किंवा एम्पॉवरमेंटमध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. फर्स्ट इज इनलार्जमेंट ऑफ चॉईसेस, निवडीच्या विस्ताराची प्रक्रिया. प्रत्येक आयुष्यातल्या माझ्या टप्प्यावरती, प्रत्येक आयुष्याच्या गोष्टीमध्ये चॉईसेसचं इनलार्जमेंट होणं, निवडीचा विस्तार होणं म्हणजे एम्पॉवरमेंट. आणि दुसरी गोष्ट असते एन्हान्समेंट ऑफ कॅपॅसिटीज, माझ्या क्षमतांची वृद्धी. तर निवडीचा विस्तार आणि क्षमतांची वृद्धी झाली तर त्याला एम्पॉवरमेंट म्हणणार. मग ते ट्रायबलच्या कंटेक्स्टमध्ये असो, वुमनच्या कंटेक्स्टमध्ये असो, कुठल्याही कंटेक्स्टमध्ये तुम्ही वापरा, ह्या दोन गोष्टी, निवडीचा विस्तार झाला पाहिजे. साधं म्हणजे पुअर पीपलचं एम्पॉवरमेंट तुम्ही म्हटले तर लोक इलिटरसी चूज करतात का, अशिक्षितपणा चूज करतात का. इनलार्जमेंट ऑफ चॉईस म्हणजे काय, चॉईस असली पाहिजे मला शिक्षित होण्याची. इल हेल्थ किंवा हेल्थ याच्यामध्ये चॉईस कसली असली पाहिजे, हेल्थची. माझी चॉईस इनलार्जमेंट हेल्थ इकडे जाण्याची चॉईस असली पाहिजे. सो या दोन कंटेक्स्टमध्ये तुम्ही ही संकल्पना बघू शकता. ते म्हणतात की आपण वुमन एम्पॉवरमेंटवरती फोकस करत असलो तरी पण एक गोष्ट मिस आउट होते, दॅट इज इंटरसेक्शनॅलिटी. दिस इज अ की वर्ड यूज्ड इन दिस आर्टिकल, इंटरसेक्शनॅलिटी. अगेन पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल बॅकग्राऊंड ज्यांचं असेल त्यांना माहीत असेल, इंटरसेक्शनॅलिटी ही फेमिनिस्ट स्कॉलरशिपमध्ये वापरली गेलेली टर्म आहे फेमिनिझमनी. सो फेमिनिस्ट स्कॉलरशिपमध्ये इंटरसेक्शनॅलिटी अप्रोच म्हणजे काय, तर लक्षात घ्या, ज्यावेळेला आपण महिला सक्षमीकरण म्हणतोय की वुमन ओरिएंटेड बोलतोय त्यावेळेला फक्त महिलांचा विचार करून चालणार नाही, काही दुसऱ्या गोष्टींशी लिंक करून महिलांचा विचार करावा लागेल. जसं की जेंडर अँड कास्ट, भारतातील महिला आणि त्याचा जाती व्यवस्थेशी काय संबंध आहे. वुमेन अँड रिलिजन, सो महिला आणि धर्म यांचा काय संबंध आहे. तर ह्या अप्रोचला की महिलांचा दुसऱ्या सोसायटल गोष्टीशी संबंध लावून महिलांची समस्या समजणं, दॅट इज इंटरसेक्शनॅलिटी. त्यानंतर त्या आर्टिकलमध्ये काही चांगल्या गव्हर्नमेंटच्या स्कीम्स त्यांनी सांगितलेल्या आहेत. ते म्हणतात की राईट डायरेक्शनने आपण चाललोय, आणखी प्रयत्न करायला पाहिजेत. काही चांगल्या स्कीम आहेत जसं की PMJ, देन PM सुमन. PM सुमन काय आहे याच्यावरती पण प्रिलिममध्ये प्रश्न येऊ शकतो. सुरक्षित मातृत्व आश्वासन योजना, PM सुमन, ज्याच्यामध्ये 0 टॉलरन्स दाखवायचे रिलेटेड टू चाइल्ड अँड मॅटर्नल केअर. सो त्या स्कीम्स पण जस्ट नोट डाऊन करून ठेवल्या पाहिजेत, कोणत्या कोणत्या स्कीम्स आहेत रिलेटेड टू वुमन एम्पॉवरमेंट. देन लास्ट कन्क्लुडिंग पॅरा ते करतायत, इन इंडिया इलेक्शन्स हॅव सर्व्ड ॲज अ हार्बिंजर ऑफ चेंज, हार्बिंजर ऑफ सोशल चेंज.
अशा प्रकारचे स्टेटमेंट चांगले की जसे कीवर्ड्स तुम्ही पिक करताय न्यूजपेपरमधून तसेच असे चांगले स्टेटमेंट पिक केले पाहिजेत आणि ते मेन्समध्ये पर्पजफुली वापरले पाहिजेत. लाईक इन इंडिया इलेक्शन्स हॅव सर्व्ड ॲज अ हार्बिंजर ऑफ चेंज, सोशल चेंज. तर असे स्टेटमेंट माझ्या नोटबुकमध्ये आले पाहिजे. त्याच्यानंतर परत एकदा अशोक गुलाटींचं आर्टिकल आहे विकसित मस्ट बी इन्क्लुझिव्ह. अगेन ॲग्रिकल्चर रिलेटेड लार्जली लिहितात अशोक गुलाटी. यांचे आर्टिकल इंडियन एक्सप्रेसमध्ये तुम्ही रेग्युलर करत गेले तर ॲग्रिकल्चरचा GS3चा सिलेबस आणि ॲग्रिकल्चरमध्ये जे प्रिलिम रिलेटेड क्वेश्चन विचारले जातात हे लार्जली तुमचे कव्हर होतील. म्हणजे या 2023च्या प्रिलिममध्ये त्यांनी काही प्रश्न विचारले होते ते डायरेक्टली तुम्ही लोकेट करू शकता यांच्या आर्टिकलमध्ये. तर ओव्हरऑल जो GS3चा ॲग्रिकल्चरचा टॉपिक आहे खूप चांगल्या प्रकारे यांच्या आर्टिकलमधून कव्हर होतो. तर आज बघूया आपण ते आर्टिकलमध्ये काय म्हणतात. तर त्यांचं असं म्हणणं आहे की गव्हर्नमेंटचा जो मोटिव्ह आहे विकसित भारताचा आणि इन्क्लुझिव्ह इंडियाचा, दोन आस्पेक्ट आहेत विकसित आणि इन्क्लुझिव्ह. हे दोन्ही जर तुम्हाला करायचे असतील तर ॲग्रिकल्चरला तुम्ही विसरू शकत नाही. कारण जर फक्त पॉप्युलेशनचा विचार केला तर आपली 45% पॉप्युलेशन इज स्टील डिपेंडंट ऑन ॲग्रिकल्चर. कुठून डाटा मिळतोय आपल्याला हा, तो पण न्यूजपेपरमध्ये दिलाय. PLFS 2022-23 पिरियडिक लेबर फोर्स सर्वे 2022-23 नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण. हा एक इम्पॉर्टंट सोर्स असणार आहे तुमच्या इकॉनॉमीच्या डाटासाठी. तर याच्या रिलेटेड कोणतेही डाटा आला तर तो नीट बघितला पाहिजे. सो 45% ऑफ आवर पॉप्युलेशन इज डिपेंडंट ऑन ॲग्रिकल्चर. बट ओव्हरऑल GDP मध्ये कॉन्ट्रीब्युशन किती आहे याचं ॲग्रिकल्चरचं, ओनली 18%. सो इट शोज अंडर डेव्हलप्ड नेचर ऑफ इंडियन ॲग्रिकल्चर. तुम्हाला इन्क्लुजन करायचं आहे, विकसित भारत करायचा आहे तर पहिल्यांदा ॲग्रिकल्चरवरती फोकस करणं गरजेचं आहे. त्याने काही डाटा दिलाय जो आपण मेन्सच्या कंटेक्स्टमध्ये नोट डाऊन करून ठेवू शकतो. ते म्हणतात की आपला जो ॲव्हरेज ॲन्युअल ग्रोथ रेट आहे, ॲव्हरेज ॲन्युअल ग्रोथ रेट त्याचा ॲव्हरेज 1991 to 1992 to 2023-24 हा किती होता बघा. मोठा पिरियडचा विचार करतायत. आफ्टर लिबरलायझेशनच्या इफेक्टच्या कंटेक्स्टमध्ये पण हा डाटा वापरता येऊ शकतो की काय प्रकारे इकॉनॉमी ग्रो झाली आहे. तर त्यांचं म्हणणं आहे ॲन्युअल ॲव्हरेज ग्रोथ रेट 1991-92 ते 2023-24 आपला किती राहिलेला आहे. इट वॉज 6.1% ओव्हरऑल GDP. आणि ॲग्रिकल्चरचा फक्त बघायला गेला तर इट वॉज 3.3%. सो ज्या वेळेला ओव्हरऑल इकॉनॉमी तुमची 6.1%नी ग्रो होतीये त्यावेळेला ॲग्रिकल्चर फक्त 3.3%नी ग्रो होताना दिसते. देन जर फक्त सध्याच्या गव्हर्नमेंटचे लास्ट 10 years बघितले, कारण सध्याच्या गव्हर्नमेंटचा फोकस होता डबलिंग फार्मर्स इन्कम. आपल्याला शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करायचं आहे. त्यासाठी इकॉनॉमिस्टने सांगितलं होतं की 10% मिनिमम तुम्हाला ॲग्रिकल्चर ग्रोथ, ॲग्री ग्रोथ लागणार आहे. मग त्या कंटेक्स्टमध्ये आपण बघूया की गेल्या 10 वर्षांमध्ये ॲग्री ग्रोथ किती होती. तर या गेल्या 10 वर्षांमध्ये जी ओव्हरऑल GDPची ग्रोथ आहे ती 5.9% होती. तर ॲग्री ग्रोथ ही 3.6% होती. याचा अर्थ काय, खूप मार्जिनल इन्क्रीज दिसतो ॲग्री ग्रोथमध्ये, फार काही इन्क्रीज दिसत नाहीये. सो 3.6% ओनली विच इज व्हेरी लेस कम्पेअर टू व्हॉट वी रिक्वायर. म्हणजे डबलिंग फार्मर्स इन्कमसाठी किमान 10% पाहिजे होतं, आता सध्या 3.6% आहे. सो हा एक इम्पॉर्टंट डाटा आहे जो तुम्ही तुमच्या मेन्सच्या आन्सरमध्ये वापरू शकता. ते म्हणतात की जास्तीत जास्त लोकांना, हे 45% लोक आहेत ते सबस्टॅन्शियली रिड्यूस करावे लागतील. त्यासाठी रुरल लेवलला स्किल इन्हान्स करण्यासाठी ह्युमन कॅपिटलवरती आपल्याला फोकस करावं लागेल. अगेन शिफ्ट टू माउथ हा एक वर्ड त्यांनी वापरलाय जो मगाशी मी तुम्हाला सांगितला. ते म्हणतात की ज्यावेळेला आपली शिफ्ट टू माउथ इकॉनॉमी होती त्यावेळेला जी पॉलिसी होती तीच पॉलिसी लार्जली आपण कॅरी फॉरवर्ड करतोय. म्हणजे काय, ज्यावेळेला शिफ्ट टू माउथ इकॉनॉमी होती आणि माझ्याकडे फूड ग्रेन्स खूप कमी होते त्यावेळेला देशात जे पिकतंय ते देशातल्या लोकांनाच मिळेल याची काळजी घेणं गरजेचं होतं. त्यामुळे इम्पोर्ट बॅन आले, एक्सपोर्ट बॅन आले, अशा गोष्टी करणं गरजेचं होतं. पण आत्ता पण आपण काय करतो, आर्बिट्रली कधी पण एक्सपोर्ट बॅन लागू करतो आणि त्याचा ओव्हरऑल फार्मर्सवरती आणि ॲग्रिकल्चरवरती निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो. ते म्हणतात त्या शिफ्ट टू माउथ मेंटॅलिटी जी आहे पॉलिसी मेकिंगची त्याच्यातून बाहेर आलं पाहिजे. लास्ट पॅरामध्ये त्यांनी काही लॉंग टर्म पर्स्पेक्टिव्ह सांगितले जे गरजेचे आहेत, लॉंग टर्म वेज सांगितलेले आहेत. एक ते म्हणतात रॅशनलाइज फूड अँड फर्टिलायझर सबसिडी. तर याच्यावरती सतत त्यांचं आर्टिकल तुम्ही वाचत राहिलेत तर येत राहतं की आपल्याला काय करायला लागेल, फूड अँड फर्टिलायझर सबसिडी रॅशनलाइज करावं लागेल. इनफॅक्ट वी नीड टू मूव्ह फ्रॉम इनपुट सबसिडी टू इन्व्हेस्टमेंट. आपल्याला इनपुट सबसिडी कमी कमी करत जात इन्व्हेस्टमेंटकडे जावं लागेल, ॲग्रिकल्चर इन्व्हेस्टमेंटकडे जावं लागेल. आणि तेच पुढे त्यांनी सांगितले की ड्रीप, स्प्रिंकलर इरिगेशन, फर्टिगेशन सारखा वापर करा.
सो दिस फर्टिगेशन याच्यावरती प्रिलिममध्ये पण प्रश्न विचारून झालेला आहे आणि इट इज इम्पॉर्टंट रेकमेंडेशन इन कंटेक्स्ट ऑफ इरिगेशन. सो फर्टिगेशन म्हणजे काय, फर्टिलायझर, लिक्विड फर्टिलायझर अलॉंग विथ इरिगेशन एकदाच वापरले तर फर्टिलायझर आणि इरिगेशन वॉटर दोन्हीचा कमी वापरतो. सो तुमचं ड्रिप इरिगेशन प्लस लिक्विड फर्टिलायझरचा वापर करणं. सो त्याच्यानंतर त्यांनी काही आणखी इम्पॉर्टंट टेक्निक सांगितलेत की आपल्याला नॉन फार्म हाय व्हॅल्यू व्हेजिटेबल्स ग्रो करावे लागतील, फिशरी, डेअरी असे सेक्टर्स असतील. तर लास्ट पॅरा जस्ट स्कॅन केला पाहिजे, त्यातल्या इम्पॉर्टंट रेकमेंडेशन लॉंग टर्मसाठी ॲग्रिकल्चरमध्ये बघितल्या पाहिजे. त्याच्यानंतर त्याच्या बाजूचं जे आर्टिकल आहे इट इज ग्रीन वेनगार्ड असं टायटल असलेलं विक्रम एस मेहता यांनी लिहिलेलं आर्टिकल आहे. सो त्याचा फोकस असा आहे की इन क्लायमेट चेंजच्या कंटेक्स्टमध्ये कॅपिटलिझम हे क्लायमेट ट्रान्झिशनसाठी और क्लायमेट ॲक्शनसाठी कामाला येऊ शकतं का. हे भांडवलशाही जी आहे, जी प्रॉफिट मोटिव्हनी वर्क होणार आहे, त्या प्रॉफिट मोटिव्हनी वर्क होणारी भांडवलशाही इन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटीचा विचार करेल की त्यांच्या सेल्सचा विचार करेल. सो लार्जली आपलं उत्तर असेल की ते कशाचा विचार करतील, तर सेल्सचा विचार करतील. त्यामुळे एक असा सूर असू शकतो की कॅपिटलिझम हे थोडंसं इनकम्पॅटेबल आहे इन कंटेक्स्ट ऑफ क्लायमेट ॲक्शन और क्लायमेट चेंजच्या कंटेक्स्टमध्ये ॲडॅप्टेशन जे आपल्याला करायचे त्यासाठी. सो आर्टिकल याच्याबद्दल डिस्कस करतंय की कॅपिटलिझम कम्पॅटेबल आहे का क्लायमेट ॲक्शनशी, आणि लार्जली ते म्हणतं हो. त्याला ते एक बुकचा पण आधार घेतात. आता UPSCच्या आधीचा विचार बघितला तर UPSCने एकदा एसे विचारलंय, कॅन कॅपिटलिझम ब्रिंग इन्क्लुझिव्ह ग्रोथ, सर्वसमावेशक वाढ ही कॅपिटलिझम थ्रू, भांडवलशाही थ्रू होऊ शकते का. जे लार्जली आपण असं सुपरफिशियल आन्सर बघितलं किंवा नीट विचार नाही केला तर आपल्याला वाटत नाही कॅपिटलिझमचा आणि इन्क्लुझिव्ह ग्रोथचा संबंध नाही. कारण अगेन कॅपिटलिझम कशाचा विचार करणार आहे, त्यांचा प्रॉफिटचा शॉर्ट टर्म विचार करेल. पण मला इन्क्लुझिव्ह ग्रोथ करायचे तर त्यासाठी रोजगार निर्माण करावा लागेल, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करावं लागेल, आणखी बऱ्याच गोष्टी कराव्या लागतील. त्यासाठी लागणारा पैसा कॅपिटलिझम प्रोव्हाइड करतं. सो कॅपिटलिझम कशा प्रकारे वर्क करतं हे जास्त मॅटर करतं. म्हणजे आता आपण म्हणतो वी नीड रिस्पॉन्सिबल कॅपिटलिझम, जबाबदार भांडवलशाही पाहिजे. वी नीड कम्पॅशनेट कॅपिटलिझम, आपल्याला करुणा मिश्रित भांडवलशाही पाहिजे. सो जस्ट आपण आता आर्टिकलमध्ये बघूया की कशा प्रकारे कॅपिटलिझम सुद्धा या क्लायमेट ॲक्शनमध्ये आपल्याला साथ देऊ शकतं. आर्टिकलची स्टार्ट त्यांनी व्हॉट इज टू बी डन या बुकचा रेफरन्स देऊन केलेली आहे. आता हे बुक कोणी लिहिलेलं आहे असा प्रश्न प्रिलिम ओरिएंटेड विचारला जाऊ शकतो. आणि कोणाचं बुक आहे ते लेनिनचं बुक आहे, जे त्यांनी 1902 मध्ये लिहिले आहे. व्हॉट इज टू बी डन, थोडक्यात कम्युनलिझम, साम्यवाद जर आणायचा आहे आम्हाला तर त्याच्यासाठी काय करावं लागेल याच्या ओरिएंटेड पुस्तक आहे. तो म्हटलेला आहे त्या बुकमध्ये की कम्युनलिझम जो आणायचा आहे तो कधीपर्यंत येणार नाही अनलेस वर्कर्स ऑर्गनाइज देमसेल्व्स इनटू वॅनगार्ड ऑफ डेडिकेटेड रिव्होल्युशनरीज. सो डेडिकेटेड रिव्होल्युशनरी बनले पाहिजेत वर्कर्स, तरच ते कम्युनलिझम, साम्यवाद येईल, त्यांची सत्ता येईल. आता ते म्हणतात की हा विचार ज्या वेळेला मी करतो व्हॉट इज टू बी डन इन कंटेक्स्ट ऑफ क्लायमेट ॲक्शन, त्यावेळेला जी मी उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत असतो त्यावेळेला त्यांना एक पुस्तक वाचण्यात येतं. त्या पुस्तकाचा रेफरन्स ते देतात, क्लायमेट कॅपिटलिझम. पुस्तकाची हेडिंगच आहे क्लायमेट कॅपिटलिझम विनिंग द ग्लोबल रेस टू झिरो इमिशन बाय अक्षत राठी. सो एसेच्या रेफरन्समध्ये वापरण्यासाठी एक पुस्तक क्लायमेट कॅपिटलिझम. तर या क्लायमेट कॅपिटलिझम बुकमध्ये असं अक्षत राठींचं म्हणणं नाही आहे की कॅपिटलिझमचा संबंध नाही आहे आत्ता जे क्लायमेट चेंज होतोय त्याच्याशी, किंवा रायझिंग ग्लोबल टेम्परेचरला कॅपिटलिस्ट रिस्पॉन्सिबल आहेत असं काही त्यांना व्हाईट वॉश त्यांना द्यायचं नाही. ते म्हणत आहेत की हा निगेटिव्ह एक्सटर्नलिटीज आहेत ज्या ह्या कॅपिटलिझममुळे इमर्ज झालेल्या आहेत. आता निगेटिव्ह एक्सटर्नलिटीज हा तुमच्या बेसिक मॅक्रो इकॉनॉमिक मधलं वर्ड आहे, एक्सटर्नलिटीज. एक्सटर्नलिटीज म्हणजे काय की GDP मेजर करताना, ग्रोथ मेजर करताना काही अशा गोष्टी आहेत ज्या आपण काय करतो, निग्लेक्ट करतो, ज्याचा सोशल कॉस्ट खूप आहे. अशा सोशल म्हणजे जर समजा माझी ऑइल रिफायनरी असेल तर ऑइल रिफायनरी किती ऑइल प्रोडक्शन करते हे बघत असताना ती किती वॉटर पोल्यूट करते, किती फिश मारते, हे जर मी मोजत नसेल तर ती आहे एक्सटर्नलिटीज, निगेटिव्ह एक्सटर्नलिटीज.
सो ते म्हणतात की येस, कॅपिटलिझमने निगेटिव्ह एक्सटर्नॅलिटी जनरेट केले नाहीत का? केल्यात. बट जर ते कॅपिटलिझम नीट ओरिएंट झालं, रिओरिएंट झालं तर आपल्याला पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पण दिसतील. सो ते म्हणतात अगेन ते रिस्पॉन्सिबल कॅपिटलिझमच्या ओरिएंटेड बोलतात. व्हॉट वी नीड इज अ रिस्पॉन्सिबल कॅपिटलिझम. आणि आणखी एक शब्द राठींनी बुकमध्ये वापरला, दॅट इज पेशंट अँड रिफॉर्म्ड कॅपिटलिझम. आपल्याला कसं कॅपिटलिझम लागेल आता? पेशंट, संयमी आणि रिफॉर्म, त्याने सुधारणा केलेलं. आता रिफॉर्म्ड हा वर्ड काय दाखवतो? त्याने अंतर्गत स्वतःहून सुधारणा केली, ते इम्पोज नाही करायला पाहिजेत तुम्ही. सो त्याच्यानंतर या आर्टिकलमध्ये 3 ते 4 केस स्टडी दिलेले आहेत की कशा जगभरातील, खास करून चायनामधील काही इंडस्ट्रियलिस्टनी, कॅपिटलिस्टनी क्लायमेट चेंज ओरिएंटेड काही अशा टेक्नॉलॉजी डेव्हलप केल्या, रिसर्च अँड डेव्हलपमेंट केलं, ज्याच्यामुळे आज आपल्याला फायदा होतोय. जसं की एक्झाम्पल आहे लिथियम आयन बॅटरी मॅन्युफॅक्चरिंग कॅपिटलिस्टचं आणि त्यांच्या कंपनीचं. किंवा पुढे जाऊन त्यांनी बिल गेट्सचं एक्झाम्पल दिलेलं आहे की ते कशा प्रकारे आता एनर्जी व्हेंचर्समध्ये गुंतवणूक करत आहेत. तर बेसिकली रिसर्च डेव्हलपमेंट मला करायचं आहे, क्लायमेट ट्रान्झिशन करायचं आहे, त्यासाठी लागणारा पैसा जर योग्य प्रकारे गुंतवण्यात आला, रिफॉर्म करण्यात आला, डायरेक्शन प्रॉपर देण्यात आली, तर हे एक्झाम्पल दाखवतात की कॅपिटलिझम कॅन हेल्प अस इन क्लायमेट ट्रान्झिशन. सो यातलं 1 किंवा 2 एक्झाम्पल पिक केलं पाहिजे एक्झामसाठी आणि जस्ट बेसिकली पर्स्पेक्टिव्ह समजलं पाहिजे. ज्यावेळेला असे अप्लाइड प्रश्न यूपीएससी विचारतं, कॅन कॅपिटलिझम ब्रिंग इन्क्लुसिव्ह ग्रोथ, तर अशा प्रश्नांना डील करण्यासाठी कॅन कॅपिटलिझम हेल्प इन क्लायमेट ट्रान्झिशन, तर अशा अप्लाइड प्रश्नांना डील करण्यासाठी अशा आर्टिकल वाचून जो पर्स्पेक्टिव्ह जनरेट होतो तो महत्त्वाचा असतो. नंतर नेक्स्ट पेजवरती न्यूक्लिअर एनर्जी रिलेटेड, न्यूक्लिअर एनर्जी ॲज अ क्लायमेट सोल्युशन म्हणून एक्सप्लेन सायन्स नावाचं आर्टिकल आहे. आता हे कशाच्या रिलेटेड, आपल्या कुठल्या सिलेबस पॉईंटला लिंक करता येईल याचा पहिल्यांदा विचार व्हायला पाहिजे. तर GS3 मध्ये तुम्हाला एनर्जी असं डायरेक्ट हेडिंग असलेला सिलेबस पॉईंट आहे. सो न्यूक्लिअर एनर्जी डायरेक्टली एनर्जीच्या कंटेक्समध्ये विचारलं जाऊ शकतो, ॲज वेल ॲज इन्व्हायरमेंटच्या कंटेक्समध्ये, क्लायमेट चेंजच्या कंटेक्समध्ये न्यूक्लिअर एनर्जी कशी हेल्पफुल आहे किंवा नाही याच्यावरती प्रश्न असू शकतो. सो ऑब्वियसली आर्टिकल इज स्पीचिंग और आर्टिकल इज टेलिंग दॅट न्यूक्लिअर एनर्जी इज इम्पॉर्टंट अल्टरनेटिव्ह इन कंटेक्स्ट ऑफ क्लायमेट ॲक्शन. म्हणजे क्लायमेट ॲक्शनवरती जर आपल्याला काम करायचं आहे तर न्यूक्लिअर एनर्जी महत्त्वाची आहे. सो ते म्हणतात पहिल्यानंतर काही प्रोज देत आहेत न्यूक्लिअर एनर्जीचे की ती का महत्त्वाची आहे. त्यात पहिलं ते सांगतायत की न्यूक्लिअर एनर्जीचा कार्बन फुटप्रिंट इज व्हेरी लेस. कार्बन पदचिन्ह ज्याला आपण म्हणतो, कार्बन फुटप्रिंट किती प्रमाणात ते ग्रीन हाऊस गॅस इमिशन करते, तर ते इतर एनर्जी सोर्सेसचा विचार करता खूपच कमी आहे. जसं की तिथे डाटा पण दिलेला आहे जो नोट डाऊन करून ठेवला पाहिजे. इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीचा, इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सीचा ते म्हणतात की जे ग्रीन हाऊस गॅस इमिशन आहे न्यूक्लिअर एनर्जीचं, इट इज 5 to 6 ग्रॅम पर किलोवॅट ऑफ एनर्जी पर किलोवॅट आवर, 5 to 6 ग्रॅम. आणि हे किती कमी आहे? 100 times लेसर दॅन कोल बेस्ड और ट्रॅडिशनल फॉसिल फ्युएल बेस्ड एनर्जी सोर्सेस. सो कार्बन फुटप्रिंट कमी आहे. आणि एक ऑथॉरिटी आहे त्यांच्याकडून आलेला डाटा आहे, इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी. तर हा डाटा आपल्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून ठेवला पाहिजे. त्याच्यानंतर सेकंड प्रॉब्लेम ते म्हणतात की विंड असेल, सोलार पॉवर असेल, याच्यामध्ये स्टोरेजचा खूप मोठा इश्यू आहे. अजून मोठ्या प्रमाणात स्टोरेजचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झालेलं नाही किंवा स्टोरेजसाठी टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेली नाही. तर त्या केसमध्ये सुद्धा न्यूक्लिअर एनर्जीमध्ये काय आहे तो ॲडव्हान्टेज आहे कम्पेअर्ड विथ सोलार अँड विंड एनर्जी. त्याच्यानंतर ते म्हणतात की तिसरा फायदा त्याचा असा आहे की विंड आणि सोलार हे सीझन डिपेंडंट आणि एरिया डिपेंडंट आहेत. ॲट द सेम टाइम दी न्यूक्लिअर एनर्जी इज पेरिनियल, वर्षभरात कधीही तुम्ही वापरू शकता. सोलार आणि विंडसाठी तुम्हाला स्पेसिफिक एरिया लागतील किंवा स्पेसिफिक सीझन लागतील. तर हे 3 फायदे सांगितल्यानंतर ते असं म्हणतात स्टील न्यूक्लिअर एनर्जीची सध्याची पोझिशन वर्ल्ड ओव्हर बघितली तर ती फार काही इन्करेजिंग दिसत नाही आहे. म्हणजे आता सध्या फक्त 31च कंट्री आहेत जगभरामध्ये ज्या न्यूक्लिअर एनर्जी वापरताना दिसत आहेत. त्यांच्या इलेक्ट्रिसिटीसाठी, वीज निर्मितीसाठी फक्त 31 देश सध्या न्यूक्लिअर एनर्जी वापरत आहेत.
आणि 7 कंट्री त्यासाठी प्रयत्न करत आहेत, जे हा क्लब जॉईन करण्यासाठी. तो थोडक्यात फक्त 31 कंट्री सध्या ते वापरत आहेत. पुढे जाऊन इंडियाची पोझिशन पण दिली आहे, पण आधी आपण जगाची पोझिशन बघूया. देन एकूण ग्लोबल कमर्शियल जे इलेक्ट्रिसिटी जनरेट होते त्यात न्यूक्लिअर एनर्जी लेस दॅन 10% और ऑलमोस्ट 10% आहे, असा पण डाटा त्यांनी दिलेला आहे. तर तो एक नोट डाऊन करून ठेवला पाहिजे. सो करंट स्टेटस इन कंटेक्स्ट ऑफ ग्लोबल एनर्जी सप्लाय, ग्लोबल इलेक्ट्रिसिटी सप्लाय इज निग्लिजिबल. खूप कमी प्रमाणात याचा वापर होताना दिसत आहे. देन दे आर सेइंग अनदर डिसएडव्हान्टेज इज इट इज कॉस्टलिएस्ट. मोठ्या प्रमाणात हा कॉस्टलियर आहे. त्याच्यासाठी लागणारं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, टेक्नॉलॉजी आहे, त्याच्यामध्ये सबस्टॅन्शियल इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करावी लागते तो प्रोजेक्ट हे करण्यासाठी. त्यामुळे पण बऱ्याच ठिकाणी हे प्रकल्प रखडलेले दिसतात. आणखी महत्त्वाचं काय याच्यामध्ये, त्याच्या असोसिएट असलेले धोके. चर्नोबिल डिझास्टरची केस स्टडी तुम्हाला माहीत असेल किंवा जपानमधले काही केस स्टडीज माहीत असतील. सो जर समजा याच्यामध्ये फेल्युअर आलं तर इंडस्ट्रियल डिझास्टर किंवा न्यूक्लिअर डिझास्टर खूप मोठ्या प्रमाणात आपल्या एकूणच देशाला किंवा जगाला घातक ठरू शकतो. तर त्या कंटेक्स्टमध्ये सुद्धा यांच्याकडे निगेटिव्हली बघितलं जातं, म्हणूनच याला विरोध होताना जास्त दिसतो. त्याच्यानंतर त्यांनी इंडियाची पोझिशन सांगितले की कुठल्या लेवलला होतो आपण न्यूक्लिअर एनर्जीच्या केसमध्ये. तर बघा आपल्याकडे सध्या 23 ऑपरेशनल न्यूक्लिअर रिॲक्टर्स आहेत ज्याच्यातून आपण न्यूक्लिअर एनर्जी जनरेट करतो. बट अगेन इट इज व्हेरी निग्लिजिबल. 7.5 गीगावॅट, फक्त 7.5 गीगावॅट आपल्याकडे एनर्जी जनरेट होते. आपण तो शेअर जो आहे, जो खूप कमी आहे, तो इन्क्रीज करण्याचा प्रयत्न करतोय, बट अजून सुद्धा तो खूप निग्लिजिबल आहे. म्हणजे एकूण आपल्या एनर्जी जनरेशन कॅपॅसिटीच्या न्यूक्लिअर एनर्जीचा शेअर इज ओनली 3.1%. तो एक पाय चार्ट काढून ठेवला पाहिजे जेव्हा एनर्जीचा टॉपिक कराल तुम्ही GS3 मध्ये, की थर्मल एनर्जीमधून माझी इलेक्ट्रिसिटी किती येते, दुसऱ्या सोलार आणि विंडमधून किती येते, याचा एक पाय चार्ट काढून ठेवला पाहिजे. पण ते रायटरचं असं म्हणणं आहे किंवा इंडियन एक्सप्रेसच्या टीमचं असं म्हणणं आहे, ज्यांनी आर्टिकल ते लिहिलेलं आहे, की जी सिच्युएशन आहे ती चेंज होते. देर इज ग्रेटिंग वायडर अँड मोर एंगेजमेंट इन कंटेक्स्ट ऑफ न्यूक्लिअर एनर्जी. आता जगभरामध्ये त्याची एंगेजमेंट वाढत चाललेली आहे. जसं की आर्टिकलच मुळात का लिहिलं गेलं आहे, कारण 21 मार्चला ब्रुसेल्समध्ये एक कॉन्फरन्स झाली होती रिलेटेड टू न्यूक्लिअर एनर्जी, और COP28चा रेफरन्स आलेला आहे. जी COP28 झाली होती दुबईमध्ये लास्ट इयरमध्ये, त्याच्यामध्ये 22 कंट्रीजनी, ज्याच्यामध्ये ह्या 22 कंट्रीजमध्ये असे काही कंट्रीज आहेत की न्यूक्लिअर एनर्जी वापरत नाहीत, त्यांनी एकत्र येऊन ग्लोबल न्यूक्लिअर एनर्जीचं जे सध्याची कॅपॅसिटी आहे ती ट्रिपल करण्यासाठी सुद्धा एक टार्गेट 2050 पर्यंत ठेवलेलं आहे. सो काय लिहिलंय बघा तिथं, COP28 मध्ये दुबईमध्ये जी जास्त झाली होती त्यावेळेला रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ 22 कंट्रीज हॅव सेट टार्गेट टू ट्रिपल द न्यूक्लिअर एनर्जी जनरेशन कॅपॅसिटी फ्रॉम करंट लेवल टिल 2050. सो देर इज ग्रेटर ॲक्सेप्टन्स, ती वाढत चाललेली आहे त्याच्याबद्दलची पॉझिटिव्हिटी. कारण दुसरे ऑप्शन एकतर अगेन कॉस्टलियर आहेत, त्याच्यामध्ये कार्बन फुटप्रिंट पण जास्त आहे, अजून सोलार आणि विंडमध्ये प्रॅक्टिकल इश्यूज खूप आहेत. तर त्या कंटेक्स्टमध्ये इंडियाला थोडंसं अगेन मिडल पाथ जो आपण म्हणतो, गोल्डन मीन हे करावं लागेल. न्यूक्लिअर एनर्जीकडे जाताना दुसरे सोर्सेस पण बघावे लागतील. न्यूक्लिअर एनर्जीचं डिझास्टर मॅनेजमेंटचं इन्फ्रास्ट्रक्चर पण खूप चांगलं स्ट्रेंथन करावं लागेल. त्याच्यानंतरचं आपलं इम्पॉर्टंट आर्टिकल आहे, जे लास्ट आर्टिकल आहे आजच्या न्यूजपेपरमधलं, दॅट इज रिलेटेड टू वायकॉम सत्याग्रह. या वायकॉम सत्याग्रहाला 100 वर्ष कंप्लीट झालेली आहेत. त्याच्यामुळे याच्यावरती प्रिलिममध्ये प्रश्न येणं अपेक्षित आहे. और मेन्समध्ये टेम्पल एंट्री मुवमेंट किंवा सोशल रिफॉर्म मुवमेंट या कंटेक्स्टमध्ये सुद्धा प्रश्न येऊ शकतो. सो वायकॉम सत्याग्रह कधी झाला होता, तर 30 मार्च 1924ला त्रावणकोर जो प्रोव्हिन्स होता त्या त्रावणकोरमध्ये झालेला आहे. या सत्याग्रहाच्या कंटेक्स्टमध्ये काही फॅक्ट्स आणि काही गोष्टी आपल्याला प्रिलिम आणि मेन्स या दोन्हीचे ओरिएंटेड लक्षात ठेवायचे. साधारणतः 600 दिवस म्हणजे 2 वर्ष जवळपास चाललेला हा स्ट्रगल होता. नॉन व्हायलंट स्ट्रगल होता. गांधीजींचा सपोर्ट होता किंवा गांधीजींच्या डायरेक्शनच्या अंडर चाललेला असा सपोर्ट होता. 3 माणसं तुम्हाला केरळमधली लक्षात ठेवायची आहेत प्रिलिमसाठी.
जे या सत्याग्रहामध्ये आघाडीवरती होते ते 3 माणसं असे आहेत, टी के माधवन यांनी ऍक्च्युली गांधीजींना अप्रोच करून यांनी सगळ्या काँग्रेसच्या लेवलला, काँग्रेसचे जे 3 लोक सांगणार आहे मी, ते इंडियन नॅशनल काँग्रेसमध्येच वर्क करत होते. देन KP केशवा मेनन आणि केलप्पन, हे 3 लोक जे काँग्रेसच्या वेगवेगळ्या पोझिशनवरती होते, त्या 3 लोकांनी वायकोम सत्याग्रहात महत्त्वाची भूमिका बजावली. ती टी माधवन, KP केशव मेनन आणि केलप्पन. ह्या केलप्पन यांना केरळाच गांधी, केरळचे गांधी असं पण म्हटलं जातं. सो हा पण एक डिस्टिंक्ट प्रश्न प्रिलिममध्ये विचारला जाऊ शकतो की केरळचे गांधी कोणाला म्हटलं जातं. सो त्याच्यानंतर यांनी ह्या वायकोम सत्याग्रह बेसिकली कशासाठी होता, तर टेम्पल एंट्री मुवमेंट होतं. जे त्रावणकोर प्रोव्हिन्सेस आहेत त्याच्यामधल्या जे मंदिरं आहेत त्याच्यामध्ये अनटचेबल्स असतील, लोअर कास्ट असतील, त्यांना प्रवेश मिळावा यासाठी हे आंदोलन होतं. आंदोलन खूप स्ट्रॅटेजिक लेवलला झालं. म्हणजे एका मंदिरामध्ये जाण्यासाठी 4 रस्ते होते, तर ते म्हटले आधी मंदिरात एंट्री नाही का डायरेक्ट करायची, आधी आपण काय करूया, या रस्त्यांवरचा ॲसेस आधी मिळवूया. आपल्याला रस्त्यावर जाण्याचीच परमिशन नाही, तर त्यांनी पहिल्यांदा रस्त्यावर जाण्यासाठी संघर्ष केला. अर्थात त्याच्यामध्ये पण खूप मोठ्या प्रमाणात त्यांना विरोध पत्करावा लागला. ह्या मोठ्या मोठ्या लीडर्सला, ज्यांची नावं आपण लिहिली, त्यांना अटक करण्यात आली. यांना अटक करण्यात आल्यानंतर एक लीडर होते तामिळनाडूमधले, त्यांना या आंदोलनात बोलवण्यात आलं होतं आणि त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात या आंदोलनात रोल प्ले केला. ते होते पेरियार, EV रामास्वामी ज्यांना म्हटलं जातं. तर पेरियार तामिळनाडूमधून आले होते आणि त्यांनी या आंदोलनात खूप मोठ्या प्रमाणात रोल प्ले केला होता. त्यांना 2 वेळा या आंदोलनामध्ये जेलमध्ये टाकण्यात आलं होतं. आणि हिस्टोरियन असं म्हणतात की ह्या आंदोलनात ज्या सत्याग्रहींना जेलमध्ये टाकण्यात आलं त्यातलं सगळ्यात जास्त खूप मोठ्या प्रमाणात आपण म्हणू की ब्रुटल शिक्षा किंवा त्यांचं असं म्हणणं आहे की रिग्रस इम्प्रिझनमेंट कोणाला देण्यात आली, ती रिग्रस इम्प्रिझनमेंट फक्त EV रामास्वामी पेरियार यांना देण्यात आली होती. बाकीच्या जे सत्याग्रही आहेत त्यांना पॉलिटिकल प्रिझनर्स असा दर्जा देण्यात आला होता, जो दर्जा सुद्धा नाकारण्यात आला होता पेरियार यांना. अर्थात ज्यावेळेला हे सत्याग्रह यशस्वी झालं त्यावेळेला जी सभा झाली त्याच्यामध्ये एकाच व्यक्तीला केरळच्या बाहेरून बोलवण्यात आलं होतं, ते होते पेरियार. सो पेरियार यांचा रोल या आंदोलनात काय होता हा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि ओव्हरऑल पेरियारच्या कॉन्ट्रीब्युशनमध्ये तुम्ही वायकोम सत्याग्रहाचा पण रेफरन्स देऊ शकता. गांधीजींनी ह्याला सत्याग्रहाच्या वेळेला व्हिजिट केली होती का? मार्च 1925 मध्ये गांधीजींनी सत्याग्रहाच्या ठिकाणी व्हिजिट केली होती. सत्याग्रह नोव्हेंबर 1925ला 600 दिवसांनंतर संपलेलं आहे. सत्याग्रह संपल्यानंतर 10 वर्षांनंतर 1936 मध्ये एक रिझॉल्युशन पास करण्यात आलं, टेम्पल एंट्री प्रोक्लेमेशन, जे महाराज ऑफ ट्रावणकोर यांनी पास केलं होतं. तर हा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो, हे टेम्पल एंट्री प्रोक्लेमेशन महत्त्वाचं सुद्धा आहे आणि पॉप्युलर सुद्धा आहे. सो हे टेम्पल एंट्री प्रोक्लेमेशन कोणी पास केलं होतं? महाराज ऑफ ट्रावणकोर. आणि कधी केलं होतं असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, 1936ला. या सत्याग्रहाच्या कंटेक्स्टमध्ये गांधी आणि पेरियार यांच्यामधला जो डिफरन्स होता तो वाढलेला दिसतो. गांधीजींना हे आंदोलन हिंदू रिफॉर्म मुवमेंट वाटत होतं. हिंदूंनी अंतर्गत रिफॉर्म करावी, सुधारणा करावी याच्या दृष्टीने गांधी या आंदोलनाकडे बघत होते. तर त्यावेळेला पेरियार यांचं म्हणणं होतं की हे ओव्हरऑल कास्ट बेस्ड जे अट्रॉसिटीज आहेत, कास्ट बेस्ड जे व्हायलन्स आहे, कास्ट बेस्ड जे एक्सप्लॉयटेशन आहे, थोडक्यात कास्ट सिस्टीम ओरिएंटेड हा ब्रॉडर लढा आहे. हा फक्त हिंदू रिफॉर्म नाही आहे, हा ओव्हरऑल जाती व्यवस्थेविरुद्धचा लढा आहे. त्यामुळेच या आंदोलनाच्या दरम्यान सीख जे लंगर आहे त्यांनी कम्युनिटी आमच्या कम्युनिटी थ्रू आम्ही काय करतो, जे सत्याग्रही आहेत त्यांना ते लंगर देतो, त्यांना सपोर्ट करतो, असं जे हे केलं होतं, सपोर्ट दिला होता, तो गांधीजींमुळे नंतर बंद करण्यात आला. कारण गांधीजींचं म्हणणं आहे की ही इंटरनल मॅटर आहे हिंदूंमधला, तो त्यांना इंटरनली सांभाळू द्या. सो गांधी पेरियार यांच्यामधला डिफरन्स, अप्रोच याच्यावरती जरी प्रश्न आला तर ही गोष्ट लक्षात आली पाहिजे की गांधी थोडेसे या कंटेक्स्टमध्ये नॅरोअर पर्स्पेक्टिव्हने बघत होते, तर ब्रॉडर पर्स्पेक्टिव्हने पेरियार बघत होते की त्यांच्या म्हणणे की याच्यातून आपल्या जाती व्यवस्थेमध्येच पूर्णतः सुधारणा व्हायला पाहिजे. ही सोशल रिफॉर्म मुवमेंट आहे, हिंदू रिफॉर्म मुवमेंट नाही. सो हे आजच्या न्यूजपेपरमधले आपले काही महत्त्वाचे आर्टिकल होते आणि त्यातले एक्झाम ओरिएंटेड काही फॅक्ट्स ॲनालिसिस होतं. सो हे ॲनालिसिस तुम्हाला जर उपयुक्त वाटत असेल तर आपण नक्कीच कंटिन्यू करूया आणि याच्या बेसिसवरती न्यूजपेपरची आपल्या एक्झाम
प्रोसेसमध्ये युटिलिटी वाढत जाऊया. धन्यवाद.